झोपडपट्टीच्या पुनर्वसनावरून नवी मुंबईमध्ये परत एकदा शिवसेना आणि भाजपा समोरासमोर आलेले आहेत. एकमेकावरती आरोप प्रत्यारोप सुरू आहेत. आपल्यावर या ठिकाणी शिवसेनेचे उपनेते आणि विरोधी पक्षनेते विजय चौगुले आहेत. सर, काय म्हणाल? झोपडपट्टीचं पुनर्वसनाचं टेंडर निघालेलं आहे. तर बघा, शासनाने कुठलंही एक चांगलं पाऊल पुढे टाकलेलं आहे आणि चांगलं पाऊल आहे. आम्ही कित्येक वेळा SRIच्या माध्यमातून मी मागे लागलेलो होतो. मागच्या वेळेस माननीय महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेबांनी मी उपोषणाला बसल्यानंतर आमच्या इथं चिंचपाड्यामध्ये SRIचा सर्व्हेसुद्धा चालू केलेला होता. मला एवढंच सांगायचं आहे की आता हे शासनाने टाकलेलं एक पाऊल पुढचं पाऊल आहे. आणि आता आमच्या लोकांचं सर्वांचं म्हणणं चाललेलं आहे की चला आता आम्ही सर्वजण रेग्युलाइज होऊ, आम्हाला स्वतःच्या हक्काची घरं भेटतील, सर्व भेटतील. पण याच्यामध्ये थोडी SRI आणि SRIमध्ये थोडी तफावत वाटते. तफावत एवढंच वाटते की जर आम्हाला क्लस्टरमध्ये टाकलं तर आम्हाला त्याचा बेनिफिट चांगला भेटेल. म्हणून आज आम्ही सर्व झोपडपट्टीतले नगरसेवक आम्ही एकत्र आलो होतो आणि आम्ही सर्वांनी ठरवलं आणि पत्रकार परिषद घेतली की आम्ही गृहनिर्माण मंत्री आणि आमच्या ठाणे जिल्ह्याचे पालकमंत्री व राज्याचे उपमुख्यमंत्री आमच्या पक्षाचे नेते माननीय एकनाथ शिंदे साहेबांना आम्ही रिक्वेस्ट करणार आहोत. आणि त्यांना आम्ही अगोदर पण सांगितलेलं आहे आणि आता पण आम्ही ते सांगणार आहोत की ठाण्याच्या धर्तीवरती क्लस्टर या ठिकाणी क्लस्टर लागू करा की जेणेकरून आम्हाला सर्वांना त्याचा बेनिफिट भेटेल. SRIमध्ये 2011पर्यंतचा रेशो राहील, पण क्लस्टरमध्ये 2020पर्यंतचा राहील. SRIमध्ये 2002 ते 2011पर्यंतच्या मधल्या गॅपमधल्या लोकांना इयरली त्याला पैसे भरायला लागतील. पण आम्हाला क्लस्टरमध्ये आम्हाला पैसे वगैरे भरण्याचा संबंध नाही. ज्यांची जेवढी मोठी घरं आहे तेवढं ते काय कन्स्ट्रक्शनचा रेट त्याला भरायला लागेल. आणि झोपडपट्टीत असं एवढं फार कोणाची एवढी मोठी घरं नाहीत ज्यांची 200 स्क्वेअर फुटाच्या आतमधली प्रत्येकाची घरं आहेत. म्हणून आमचं सर्वांचं म्हणणं आहे की क्लस्टर व्हायला पाहिजे. SRI हे लागू केलं, शासनाने लागू केलं, पण इथल्या नेत्यांना त्याचं फार हे आहे किंवा नाही आम्ही झोपडपट्टी आम्ही SRI लागू करून देणार नाही, हे करणार नाही. मग आम्हाला SRIला आमचा विरोध नाही, पण SRI आम्हाला नको आहे. आम्हाला क्लस्टर इथं लागू करावं आणि हे क्लस्टर कुठल्याही परिस्थितीमध्ये MIDCच्या माध्यमातून किंवा शासनाच्या माध्यमातूनच डेव्हलप आहे. याच्यामध्ये महानगरपालिकेचा कुठंही हस्तक्षेप नसता कामा नाही की जेणेकरून हे जर राहिलं तर आम्हाला वाटतं आम्हाला सर्वांना चांगल्या पद्धतीने घरं मिळतील. ह्या इथल्या नेत्याचा झोपडपट्टीवाल्यांवरती का रोष आहे मला समजायला मार्ग नाही. आज शहरी भागामध्ये रिडेव्हलपमेंट होतात, तिथे मोठे मोठे टेंडर हे नेते लोक त्यांची मुलं बसून कोणाला टेंडर पाहिजे त्याला टेंडर वाटतात. आणि आमच्या इथेच का बोलतात का शिवसेनेने बिल्डर लोकांच्यासाठी पैसे कमवण्यासाठी हे बिल्डर लोकांच्या घशात घालायचा विचार केला आहे झोपडपट्टी. मग ही कॉलनी कोणाच्या घशात घातली तुम्ही? रिडेव्हलपमेंट शहरी भागामधला जो रिडेव्हलपमेंट आहे सर्व काही तुम्हीच हँडल करता आणि तुम्हीच सर्व काही गोष्टी करता आणि शहरी भागामध्ये तुम्हाला चालते आणि झोपडपट्टी भागामध्ये चालत नाही. कुठल्याही परिस्थितीमध्ये शासनाच्या माध्यमातून हे आमच्या झोपडपट्टी क्लस्टरच्या माध्यमातून व्हावं हे आम्हाला वाटतंय. आणि या ठिकाणी पाहिलं गेलं तर मंदा मात्र त्या पण BJPचे आमदार आहेत, त्यांनी स्वतः मिटिंग घेतल्या लोकांना एकत्रित करण्यासाठी. तसं आम्ही सुद्धा घेतो ना. मी तर ठरवलेलं आहे की प्रत्येक झोपडपट्टीत सॅम्पल फ्लॅट बांधून दाखवायचं लोकांना की आपलं घर कसं असेल हे त्यांना मी दाखवणार. नक्कीच आपण पाहतो की या ठिकाणी झोपडपट्टीचं पुनर्वसन आहे ते क्लस्टरच्या माध्यमातून करण्यात यावं अशा प्रकारची ठोस मागणी शिवसेनेच्या माध्यमातून करण्यात आलेली आहे. विनायक पाटील, ABP माझा, नवी मुंबई. ABP माझा, उघडा डोळे बघा नीट.